अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी मंत्रालय घेराव आंदोलनाची घोषणा केल्यानंतर ते मोर्शी बस स्थानक येथून मुंबई येथे जाण्यासाठी निघाले असता पोलिसांनी त्यांना अटकाव करून पोलीस वाहनात बसवून सायंकाळी 6च्या सुमारास थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणले। या ठिकाणी धरणग्रस्तांनी ठिय्या देत शासन प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। गेल्या 235 दिवसापासून अप्पर वर्धा धरणग्रस्त कृती समिती मोर्शी येथे आत्मक्लेश आंदोलन करीत आहे। यापूर्वीही आम्ही मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारून लक्ष वेधले होते। मुख्यमंत्र्यांसोबत बैठक देखील झाली। 15 दिवसात बैठक घेण्याचे आश्वासन दिले, परंतु शब्द पाळण्यात आला नाही। त्यांचे प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु मागण्या पूर्ण न झाल्याने आंदोलकांनी 8 ते 9 तारखेदरम्यान मुंबई येथे मंत्रालयावर घेराव आंदोलनाची घोषणा केली होती। त्यासाठी आम्ही निघालो होतो, परंतु जिल्हा प्रशासनाने थांबविले। जिल्हाधिकारी कार्यालयात आम्हाला आणून बसविले। या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला 5 लोकांना मुंबईला जाऊन चर्चा करण्याची सल्ला दिला। मात्र आता आम्ही जाऊ तर सर्व जाऊ, अन्यथा इथेच बसू असा पवित्र धरणग्रस्तांनी घेतला। आम्ही सोबत आणलेल्या भाकरी खाऊ व टाहो फोडू, मात्र आंदोलन कायम ठेवू। आंदोलन किती दिवस चालणार सांगता येत नाही। 4 ते 5 दिवसात बैठक लावल्यास हरकत नाही। बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी उपस्थित राहावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, अमरावती ब्रेकिंग। मी उमेश प्रल्हादराव शहाणे, मोर्शी तहसील येथे आम्ही अप्पर वर्धा धरणग्रस्त कृती समिती म्हणून आंदोलन करतोय। गेल्या 235 दिवसांपासून आमचं आत्मक्लेश उपोषण सुरू आहे। आम्ही या 8 महिन्यात विविध प्रकारचे आंदोलनं केले। वेळ प्रसंगी आम्ही ऑगस्ट महिन्यात 2023ला मंत्रालयाच्या जाळीवरती उतरलो, तिथं आंदोलन केलं। त्यानंतर त्या आक्रमक पवित्र्यानंतर आम्हाला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला का तुमचा अप्पर वर्धा संदर्भातला निकाल आम्ही 15 दिवसात लावू, परंतु मुख्यमंत्र्यांचे 15 दिवस अजूनही संपलेले नाही आहेत। त्यांना आम्ही स्मरण करून द्यायला आज मुंबईला निघणार होतो, परंतु आम्हाला जिल्हा प्रशासनाने इथं थांबवलं आहे। आम्ही कोण्याही पद्धतीनं निघण्याचा प्रयत्न करू आणि जर आम्हाला जिल्हा प्रशासनानं जाऊन लिहिलं तर आम्ही इथंच ठिय्या मांडू। आमच्या सोबत आणलेल्या भाकरी आम्ही इथं खाऊ आणि भाकरी खाऊन शासनाच्या नावाने आणि प्रशासनाच्या नावाने टाहो फोडू आणि यांचा निषेध करू। आंदोलन अजून किती दिवस चालतील आम्ही सांगू शकत नाही। जोपर्यंत बिलकुल इथं बसणार आम्ही। अजूनही एका तासाचा आम्ही अवधी दिला आहे प्रशासनाला। जर एका तासात त्यांनी आम्हाला सकारात्मक काही सहकार्य केलं तर ठीक आहे, चालतील। आम्हाला 4 ते 5 दिवसात जरी त्यांनी बैठक लावली तरी चालतील, पण ती बैठक परिपूर्ण असायला पाहिजे। जलसंधारण म्हणून मंत्री म्हणून त्यात फडणवीस साहेब असायला पाहिजे, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब असायला पाहिजे आणि पालकमंत्री म्हणून पाटील साहेब असायला पाहिजे। परंतु हे लोक बैठक लावायला हैगय करतात। आम्हाला आमच्यासमोर फक्त पुनर्वसन मंत्री आणून बसवतात, 2 गोष्टी चांगल्या करतात, चहा पाजतात आणि आम्हाला मोकळं करतात। पण आमची मागणी एवढीच आहे की जे बैठक लागणार ती आम्हाला परिपूर्ण लागेल, अन्यथा आम्ही इथनं उठणार नाही। इथेच बसून आम्ही रात्रभर शासनाचा निषेध करू।